बरेच लोक शनियंत्र आणून ठेवतात, त्याच्यामुळे घरात कर्जबाजारीपणा वाढतो. शनियंत्र सुद्धा घरात नसावं म्हणजे का नसावं, आपण घरातला एखादा अवैध मुलगा वारला, आपल्या जुन्या लोकांना सवय होती त्याच्या नावाचा दगड ठेवायचा शेंदूर लावून. पण तो दगड कुठे ठेवायचा असतो? शेतात किंवा स्मशानभूमीत. पण सुद्धा आपल्या सासूबाईंना आजच सासून ते ठेवला, पण पुढे आपण ठेवला, त्याच्यामुळे आपण ते सगळे ठेवत गेले. पण त्याच्यानं होतं का? त्या घराला स्मशान अवस्था येते. 100 एकरचे 2 एकर होतात, त्या घरात विवाह होत नाही, मंगल कार्याला अडचणी येतात, घरातला प्रतापदोष व्यस्त होतो. म्हणून सेंद्रिय दैवत घरात नसावं. त्याच्यानंतर बऱ्याच महिलांकडे दोन बाळकृष्ण कोणाकडे येतं? दोन बाळकृष्ण कोणाकडे? बघा मला ज्यांच्या घरात 2 बाळकृष्ण असतील त्यांनी लक्षात घ्या की सासूबाईंच्या बाळकृष्णाला जर माशी लागली, पाड गेली, त्याच्यात कुठं छिद्र पडलं, तो बाळकृष्ण काढायचा आणि आपला बाळकृष्ण ठेवायचा देवीचा. आणि जर सासूबाईचा चांगला असेल तर नवीन घरातल्या सुनबाईचा बाळकृष्ण खडी साखरचा नैवेद्य देऊन मंदिरात ठेवायचा. देव काय विकत घेऊन आणायची ठेवायची वस्तू नाही. इतरत्र देवघराच्या व्यतिरिक्त ठेवू नका. देवघर फ्रीजवर नसावं, अलमारीत नसावं. देवघर साधं सौरगाव पासनच देवघर असावं. म्हणून जोपर्यंत आपण देवघर व्यवस्थिशीर करत नाही, सगळ्या केलेल्या सेवा फुटक्या पाटात पाणी भरल्यासारखं होतं. मग तुम्हाला वाटते का तुम्ही 200 आरत्या केल्या रिझल्ट येत नाही, घरात कधी गेलं की राहावं वाटत नाही. जोपर्यंत आपण देवघर व्यवस्थिशीर करणार नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट येणार नाही. आणि देवघर करण्यासाठी खूप काही लागत नाही. अगोदर देवघर व्यवस्थिशीर करा, त्याच्यानंतर घरात अजून मंगलमय वातावरण करायचं असेल तर दर अमावस्येला, दर शनिवारी जाळे जळमट काढायचे. चौकट शिरलेली असेल नसेल तरी तिला दर अमावस्येला शनिवारी गोमूत्र, थोडं चमच्यावर शेण घ्यायचं, काळं मीठ आणि हळद या 4 वस्तूचं लेपन आपण दर शनिवारी किंवा अमावस्येला चौकटीवर लेपन केलं पाहिजे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा विषय, आपल्या घरात आग्नेय कोपऱ्यात जिथं आपण त्याला स्वयंपाकघर म्हणतो त्या ठिकाणी वास्तुपुरुष असतो. आणि त्या वास्तुपुरुषाचा आशीर्वाद काय? तथास्तु तथास्तु तथास्तु, कंटिन्यू त्याचा जपत असतो तथास्तु. मग त्या स्वयंपाकघरात काय केलं पाहिजे? सासूबाईचे उणे जाणे काढले पाहिजे, शेजाऱ्याचे उणे जुने काढले पाहिजे, त्या स्वयंपाकघरात किरकिऱ्या केल्या पाहिजे. म्हणजे जसं मन तसं अन्न, तसं मन होते. म्हणून लक्षात घ्या, स्वयंपाकघरात कोणाचीही किरकिऱ्या ऐकायच्या नाही. महाराजांचा जप चालू ठेवा, रामरक्षा चालू ठेवा. अशा पद्धतीने स्वयंपाकघरात कोणाचंही असो भांडण आपल्या स्वयंपाकघरात झालं नाही पाहिजे. सासूबाई जरी किरकिर करत येत असतील स्वयंपाकघरात तर त्यांना हॉलमध्ये घेऊन जा, त्यांना दंडवत घाला, स्वयंपाकघरात नको. कारण ते अन्न जर मालकाने खाल्लं तर डबल कार्यक्रम होतो. सासूबाई तर लग्न झाल्या त्याला मालक त्याला तोडीला तोड देतात. म्हणून मुलगा असो कोणी असो, मुलाला सुद्धा